हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रू लाईन्स अबाउट लाईफ या चॅनलमध्ये। तर आज आपण महामंजिष्ठादी काढा रोज घेतल्यानंतर काय फायदे होतात याबद्दल माहिती घेणार आहोत। महामंजिष्ठादी काढा हे आयुर्वेदातील एक अत्यंत प्रभावी औषध मानले जाते, जे प्रामुख्याने रक्तशुद्धीकरणासाठी वापरले जाते। यात मंजिष्ठा, कडुलिंब, दारू हळद आणि गुळवेल यांसारख्या 40पेक्षा अधिक औषधी वनस्पतींचे मिश्रण असते। या काढ्याचे प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत। त्वचेच्या समस्यांसाठी रामबाण उपाय। महामंजिष्ठादी काढा त्वचेच्या विकारांवर अत्यंत गुणकारी आहे। पुरळ आणि पिंपल्स, रक्तातील अशुद्धी दूर करून चेहऱ्यावरील तारुण्य पिटिका कमी करण्यास मदत करतो। एक्झिमा आणि सोयरासिस, त्वचेला येणारी खाज, लालसरपणा आणि जळजळ कमी करण्यासाठी याचा वापर होतो। काळे डाग, त्वचेचा रंग उजळण्यास आणि चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यास मदत करतो। रक्ताचे शुद्धीकरण, हे औषध शरीरातील विषारी घटक बाहेर काढून रक्त नैसर्गिकरित्या स्वच्छ करते। यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि वारंवार होणारे संसर्ग टाळता येतो। संधिवात आणि सांधेदुखी, ज्या रुग्णांना युरिक ॲसिड वाढल्यामुळे सांधेदुखीचा त्रास होतो त्यांच्यासाठी हा काढा फायदेशीर आहे। हा काढा शरीरातील युरिक ॲसिडचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतो, ज्यामुळे सूज आणि वेदना कमी होतात। यकृत आणि मूत्रपिंडाचे आरोग्य, हा काढा यकृत म्हणजेच लिव्हर उत्तेजित करतो आणि मूत्रपिंडाद्वारे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतो। यामुळे चयापचय क्रिया सुधारते। सेवन करण्याची पद्धत, सामान्यतः हा काढा खालीलप्रमाणे घेण्याचा सल्ला दिला जातो। प्रमाण 10 ते 30 मिली हा काढा घेऊ शकतात। पद्धत, समप्रमाणात कोमट पाणी मिसळून दिवसातून 2दा सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर घ्यावा। महत्त्वाची टीप, जर हा काढा नैसर्गिक असला तरी प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते, त्यामुळे याचे सेवन सुरू करण्यापूर्वी एखाद्या आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या। आमची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।